भिवंडी तालुक्यातील आणि हे अतकोली गाव, या अतकोली गावातील हे सपाट परिवार आणि सपाट परिवाराचे पिताश्री कैलासवासी विश्वास बेंडू सपाट बाबांना जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झाली आणि आजचा त्यांचा 5वं पुण्यस्मरण आहे। या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर माणसाचा जन्म जो झालेला आहे, नरदेह जो तुम्हाला प्राप्त झालेला आहे, हा एक उद्दिष्ट ठेवून भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे। काहीतरी आम्हाला साध्य करायचं आहे म्हणून भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे। आणि जे साध्य करायचं आहे, जे कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, ते कार्य जर आमच्याकडून घडत नसेल, ज्या कामानिमित्त ज्या कार्यासाठी आम्हाला हा मनुष्यदेह भगवंताने दिलेला आहे, ते कार्य जर आमच्याकडून घडत नसेल तर मग नरदेह मिळून सुद्धा आम्हाला काही उपयोग नाही। प्राण्या पक्ष्यांसारखंच जर आमचं जगणं वागणं असेल तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय मग, नाही का? जे इतर जीव जंतू आहेत, जे इतर प्राणी पक्षी आहेत, 83,99,999 योनी आहेत, त्यांच्या प्रमाणित जर आमचं जगणं वागणं असेल तर मग त्यांच्यात आणि आमचा फरक काय? आज या ठिकाणी जे आपण विधी करतोय बघा, बाबा जाऊन 5 वर्ष पूर्ण झाली, पण 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आम्हाला श्राद्ध कर्म करावं लागतंय, बरोबर आहे की नाही? बाबा जाऊन 5 वर्ष झाली, 5 वर्ष जाऊन झाल्यानंतरही आम्हाला श्राद्ध कर्म करावं लागतंय। त्याला कारण काय? तर माणसाच्या आयुष्यामध्ये 16 संस्कार जे सांगितलेले आहेत, त्या 16 संस्कारातून खऱ्या अर्थानं एक श्राद्ध किंवा अंत्येष्टी विधी हा एक संस्कार सांगितलेला आहे। मरणोत्तर केलेली क्रिया आणि हा संस्कार आहे, हा विधी आहे। ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, तळ हाताच्या पोटाप्रमाणे जपलं, वाढवलं, घडवलं, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, ज्यांनी स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवल्या, ज्यांनी स्वतःची मौज मजा काय असेल ती बाजूला ठेवली आणि आमच्यावर लक्ष केंद्रित केलं, बरं का? ज्याप्रमाणे गाय चरायला जरी जंगलात गेली ना तरी तिचं लक्ष संपूर्ण कुठं असतंय? गोठ्यात असणाऱ्या वासराकडे असतंय, बरोबर आहे की नाही? गाय जरी चरायला जंगलात गेली, रानावनात गेली, तरी सुद्धा तिथे चरत असताना सुद्धा तिचं संपूर्ण लक्ष वासराकडे असतंय। आपण काही वेळेला, आता शेतकरी माणसं असल्यामुळे आपल्याला एवढं माहिती आहे की आपण पूर्वी ज्या वेळेला गायी चारण्यासाठी माळ रानावर घेऊन जायचो, त्यावेळेला एखादी गाय घराच्या दिशेने धावत निघायची, पळत निघायची, आपण तिला अडवायचा प्रयत्न करायचो पण ती आडली जात नसायची। आपल्याला वाटायचं नेमकं काय झालं या गायीला, कशासाठी ही पळते, कशासाठी ही धावते, कशासाठी ही आपल्या घराच्या दिशेने पळते। जेव्हा ती आपल्या गोठ्यामध्ये येऊन वासराजवळ स्थिर व्हायची ना, वासरू प्यायला लागलं की त्यावेळेला ती निवांत राहायची। मग तेव्हा कळायचं की या वासराला गोठ्यामध्ये लागलेली भूक गायीला माळ रानावर कळते। तसं आमचे आई वडील कुठेही जरी असले, कामानिमित्त कुठेही जरी बाहेर गेले असले, तरीही ज्या ठिकाणी काम करतात ना त्या ठिकाणी त्यांना आठवण फक्त आपल्या मुलाबालांची असते, बरोबर आहे की नाही? मुलाबालांची असते। त्याला जर कोणी आग्रह केला ना, थांबावं, नको नको, माझी मुलं वाट पाहतील, माझा एक मुलगा आहे ना, तो मी गेल्याशिवाय जेवणारही नाही। जसं गायीचं ध्यान त्या वासराकडे असतंय की नाही, तसं आईचं आणि बापाचं ध्यान आपल्या मुलांकडे असतंय। मग मला सांगा, ज्यांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, आमच्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं, आम्हाला शिकवलं, वाढवलं, घडवलं, मोठं केलं, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवल्या, स्वतःची मौज मजा जी काय असेल ती बाजूला ठेवली आणि आमच्यावरच लक्ष ज्यांनी केंद्रित केलं, मरणोत्तर ते जरी गेले तरी त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त करणं
कृतघ्न आणि कृतज्ञ याच्यामध्ये फरक आहे बरं का. केलेले उपकार जो विसरतो त्याला कृतघ्न म्हणतात. केलेले उपकार जो विसरतो त्याला कृतज्ञ म्हणतात. अशी बरीच मुलं आज आपल्याला पाहायला मिळतात की आई वडिलांनी सांभाळलं, मोठं केलं, घडवलं, वाढवलं बरं का. जोपर्यंत त्यांचा आधार होता तोपर्यंत मस्त की 25-30 वर्षाचा आनंदी राहिला तो एकदम. आणि ज्या वेळेला त्या आई वडिलांनाच मुलाची गरज लागते ना, त्या वेळेला ती मुलं त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. बरोबर आहे की नाही. खरं तर आई वडिलांना वृद्धापकाळामध्ये मुलांची गरज असते. आपण बोलतोय की नाही म्हातारपणाची काठी, बरोबर आहे की नाही. म्हातारपणाची काठी आपण म्हणतो की नाही. मग जी आई वडिलांची म्हातारपणाची काठी आहे ती म्हणजे मुलं आहेत. ज्या वेळेला त्यांना मुलांना आई वडिलांची गरज असते त्यावेळेला मुलांच्या संगोपनामध्ये आई वडील कधीही कमी पडत नाहीत. पडतात का? नाही पडत, कधीच कमी पडत नाहीत. त्यांना जे पाहिजे ते स्वतः फाटलेले कपडे घालतील पण मुलांना नवीन कपडे आणून देतील. स्वतः फाटलेली शिवलेली चप्पल घालतील पण मुलांना नवीन बुट आणून देतील. म्हणजे गेली कित्येक वर्ष लहानपणापासून ते जाणता होईपर्यंत, मोठा होईपर्यंत ते आई वडील त्या मुलांच्या संगोपनामध्ये कधीही कमी पडत नाही, त्यांना सांभाळण्यामध्ये कधीही कमी पडत नाही. पण ज्या वेळेला त्या आई वडिलांना मुलांच्या आधाराची गरज असते बरं का, आधाराची गरज असते, त्यावेळेला ती मुलं त्या आई वडिलांना जर वृद्धाश्रमात नेऊन ठेवत असतील तर याला काय म्हणतात? कृतघ्न. कृतघ्न बरं का. आणि मग पुढे आपण जर विचार केला तर जेव्हा काही मुलं शेवटच्या श्वासापर्यंत ते आई वडिलांना सांभाळतात, मस्त की त्यांची काळजी घेतात बरं का, आणि मरणोत्तर सुद्धा त्यांच्या क्रिया करतात, याला कृतज्ञता म्हणतात. आई वडिलांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता, नाही का. म्हणजे आमचे बाबा जरी गेले असले तरी बाबांनी केलेले संस्कार, बाबांनी केलेलं मार्गदर्शन, बाबांनी आमच्यासाठी जे काही केलं ना त्याच्याविषयी एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपण या ठिकाणी काय करतो? हा विधी, हा श्राद्ध विधी करत असतो बरं का. एक आठवण होते, स्मरण होते त्या वडिलांची किंवा गेलेल्या माणसाची. आता या ठिकाणी क्रिया करत असताना वडील, आजोबा आणि पंजोबा अशा प्रकारे त्या ठिकाणी 3 पिढ्यांचं पूजन केलेलं आहे किंवा 3 पिढ्यांचं ते 3 पिंड त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. 3 पिंडांचं आपण पूजन केलेलं आहे. कारण का? माझ्या पणजोबांनी हे सगळं सांभाळलं म्हणून आजोबांना मिळालं, आजोबांनी सगळं सांभाळलं म्हणून वडिलांना मिळालं, आणि वडिलांनी सगळं सांभाळलं म्हणून आम्हाला मिळालं. आता काय सांभाळलं तर ती धन दौलत पैसा अडका बाजूला जाऊ द्या, आपल्या कपाळाला जो टिळा लावायचा अधिकार दिलाय ना तो आपल्या पंजोबांनी, आजोबांनी आणि वडिलांनी दिलाय बरं का. कपाळाला टिळा लावायचा जो अधिकार दिलाय तो कोणी दिलाय? आपल्या पंजोबांनी, आजोबांनी आणि वडिलांनी दिलाय. मला सांगा आज चिरीमिरीसाठी लोक कितीतरी धर्मांतर करतात, कितीतरी धर्मांतर करतात. कशासाठी? चिरीमिरीसाठी. एखाद्या आजारातून जरा बाजूला बरं झालं की लगेच तो काय करतो? अरे बापरे, त्यांच्या औषधाने बरं झालं, चला त्यांच्याकडे जाऊया. एखाद्याच्या संसारातल्या गरजा जर त्यांनी काही पूर्ण केलं, बरं गरजा काय रे? कपडे, लते, अन्न धान्य कष्ट करून पण मिळवता येतात ना. पण एखाद्याच्या ह्या गरजा जर पूर्ण केल्या तर लगेच माणसं काय करतात? धर्मांतर करतात. टिळा लावायचा अधिकार आपल्याला दिलेला असताना सुद्धा तो पुसून टाकतात. आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आमच्या पंजोबांनी हालाकीचे दिवस काढले. बाबा खरं आहे की खोटं आहे? दुष्काळ पडला होता ना मागे, त्या दुष्काळात तुम्ही सुद्धा होते की नाही? बरोबर की नाही? काही खायला घरामध्ये नव्हतं त्यावेळेला शेतात जायचं, ती मालू आणायची, मालूच ना बाबा, ती घरात आणायची, ती काढायची, तिची पेस्ट तयार करायची आणि प्यायचं. बरोबर आहे की नाही? त्यावेळेला हालाकीचे दिवस तुम्ही काढले. अतिशय जसे दिवस येतील, जे प्रसंग येतील, जे दुःख प्राप्त होईल त्या दुःख सहन केलं तुम्ही. पण मला सांगा तुम्ही धर्म बदलला का? धर्म बदलला? धर्म नाही बदलला म्हणून तुमच्या कपाळाला टिळा आहे. बरोबर आहे की नाही बाबा? धर्म बदलला असता तर आज तुम्ही तुमच्या कपाळाला टिळा लावला असता. मग ही जी श्राद्ध विधी आम्ही करतो ना, ही धन दौलत पैसा अडका शेती वाढीच फक्त आम्हाला दिली म्हणून नाही, तेवढंच दिलं म्हणून नाही,
हे प्रवचन करण्याचा अधिकार, हे प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार आमच्या पंजोबांनी दिलेला आहे, आमच्या आजोबांनी दिलेला आहे आणि आमच्या बापाने दिलेला आहे. मग आमचा विचार काय आहे? जर आम्ही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, त्यांची श्राद्ध कर्म केली, तर आमची मुलं आमच्या पावर पाऊल ठेवून येतील ना. बरोबर आहे की नाही? त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले ते संस्कार जर आम्ही आमच्या मुलांवर केले तर आमची मुलं सुद्धा त्याप्रमाणे राहणार आहेत, त्याप्रमाणे जगणार आहेत. एक 6 महिन्यापूर्वीचं उदाहरण तुम्हाला सांगतो, पुण्याच्या ठिकाणी झालेलं उदाहरण बरं का. लहान लहान मुलं असतानाच आई वारली गेली, मेली गेली. आणि लहान लहान असतानाच वारले गेल्यामुळे त्या बापाने काय केलं, त्या मुलांचं संगोपन केलं. मित्र वगैरे सांगायचे, अजून तरुण आहेस तू, व्यवस्थित आहेस, धडधाकट आहेस, तुला काय कमी आहे, दुसरा लग्न कर, दुसरा संसार थाट तू. पण बापाने विचार केला की दुसरा संसार जर थाटला तर कदाचित काही वेळेला असं होतंय, प्रत्येक ठिकाणी असं होत नाही, पण काही वेळेला असं होतंय की मुलांचे मग हाल होतील माझ्या, कदाचित मुलांना म्हणजे दुःख प्राप्त होईल किंवा XYZ जे काय असेल ते त्या बापाच्या मनामध्ये आलं. आणि बापाने शेवटपर्यंत दुसरं लग्न केलं नाही. तर बापाची माया तर त्या मुलांना दिलीच दिली, पण आईची माया सुद्धा दिली, आईचं प्रेम सुद्धा दिलं. घरातलं सगळं आवरायचं, बाहेर नाक्यावर कामाला जायचं, तिथे जे काही काम मिळेल ते काम करायचं, परत घरी येऊन संध्याकाळचं सगळं आवरायचं, पोरांना जीव घालायचं आणि मग निवांत झोपायचं. त्या बापाने काबाड कष्ट केले, मेहनत केली आणि दोन्ही मुलं उच्च शिक्षित झाले. हे पुराणातलं नाही बरं का, शास्त्रातलं नाही, चालू वर्तमान काळातलं आहे, पुण्यामध्ये घडलेली घटना आहे बरं का. त्या बापाने काबाड कष्ट केले, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, मुलांना उच्च शिक्षित बनवले. दोन्ही मुलं उच्च शिक्षित होऊन परदेशात गेले. आता बाप राहिला एकटाच की नाही, वृद्ध झाला. त्याच्या मित्राने त्याला सांभाळलं, त्या माणसाच्या मित्राने त्याला सांभाळलं. आणि ज्या वेळेला तो मेला की नाही वृद्धापकाळाने, त्या वेळेला मुलाला फोन करण्याचा प्रयत्न केला, संध्याकाळपर्यंत मुलाचा फोन लागला नाही. कारण अग्नी द्यायला कोणतरी पाहिजे ना. एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. शेवटी मुलाचा फोन लागला नाही. मग त्यांनी विचार केला की मुलगी आली तरी चालेल, मुलीचा फोन लावतायत. संध्याकाळच्या वेळेला त्या मुलीचा फोन लावला आणि त्या मुलीला सांगितलं, अगं ऐकतेस का ताई, तुझा बाप गेला ग, सोडून गेला, सगळ्यांना सोडून गेला. वृद्धापकाळाने त्याचं देहावसन झालं बरं का. आता सांभाळलं तर मित्राने, पण कमीत कमी आग्ने देण्याचं भाग्य लागतंय, तेवढं तरी घ्या. त्या मुलाचं उत्तर आलं, त्या मुलीचं उत्तर आलं, पेटवा नाही तर गटारात फेकून द्या, आम्हाला त्याच्याशी गरज नाही. या मुलीने दिलेलं उत्तर आहे. त्याला कारण काय माहितीये का? तिकडची संस्कृती ना, तिकडचे संस्कार ना, याला कारण हेच. आता बाहेरचे संस्कार आपल्याकडे येऊ नये, बाहेरची संस्कृती आपल्याकडे येऊ नये, म्हणून आपण प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आपण कीर्तन श्रवण केलं पाहिजे. ऐका, परदेशामध्ये ज्या वेळेला स्वामी विवेकानंदांचं भाषण सुरू होतं आणि त्यांचं ते ज्ञान, त्यांचं वक्तृत्व, त्यांची ती कला, त्यांचं ते पांडित्य, त्यांचा असलेला अभ्यास बघितला आणि त्या ठिकाणी ऐकणाऱ्या एका व्यक्तीला वाटलं की आपल्याकडून काहीतरी महाराजांना भेट द्यावी, महाराजांना काहीतरी भेट द्यावी. म्हणून त्यांनी महागडी सुंदर अशी चप्पल महाराजांना दिली, स्वामींना दिली. आणि स्टेजच्या खाली उतरल्यानंतर स्वामींनी ती चप्पलही घातली. पण चप्पल घातल्या बरोबर तिथली जी बाकीची माणसं होती ना, ती हसायला लागली. अरे म्हणे, एवढा ज्ञानी माणूस, एवढा पंडित माणूस आम्हाला मंत्रमुग्ध केलं, तत्वज्ञान सांगून. देव, तत्वज्ञान, भक्ती काय, माणसाचा देह काय, माणसाने काय केलं पाहिजे, मंत्रमोहत झालो आम्ही खऱ्या अर्थानं प्रेरित झालो होतो, आम्हाला स्फूर्ती निर्माण झाली होती. पण एक छोटी आमच्या देशातली चप्पल त्याने पायात टाकली. जरी कितीही ज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, किती ज्ञान असेल, किती पांडित्य असेल, तरी शेवटी चप्पल आमचीच घातली ना. काहींच्या मनामध्ये असा विचार आला. आणि एकाला राहवतच नाही, काही असतात ना असे, राहवतच नाही, म्हणून स्वामींना जाऊन बोलला सुद्धा की तुम्ही तत्वज्ञानी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही फार अभ्यासू आहात, पण शेवटी चप्पल आमच्याच देशातली घातली ना. ती चप्पल तिथेच काढली, परत घालणार आहेत ते, पण स्टेजच्या खाली असल्यामुळे तिथेच काढली. स्टेजवर चढले, माईक हातात घेतला
आणि सांगितला ज्या देशाची संस्कार आणि संस्कृती श्रेष्ठ आहे ना तो भगवा फेटा मी डोक्याला बांधतोय, आणि ज्या देशाची संस्कृती आणि संस्कार आम्हाला पटत नाही ना त्याला आम्ही पायाखाली ठेवतोय, त्याला आम्ही पायाखाली ठेवतोय, आम्ही पायाने तुडवतोय त्याला. हे संस्कार आणि संस्कृती जर आम्हाला टिकवायची असेल ना, भगवा ध्वजाखाली जर आम्हाला यायचं असेल, भगवा फेटा जर आम्हाला धारण करायचा असेल आणि वैराग्यपूर्ण कर्म जर आम्हाला करायचे असतील ना, तर या देशामध्ये अनेक महात्मे होऊन गेले, या देशामध्ये अनेक संत पुरुष होऊन गेले, या देशामध्ये अनेक साधू पुरुष होऊन गेले, त्यांचा आदर्श आम्ही घ्यायला हवा. आणि म्हणून एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून या उद्देशाने आपण काय करतोय, या ठिकाणी ही श्राद्ध कर्म करत असतो. बरं का, कुठपर्यंत करावी, जोपर्यंत त्या बापाचं स्मरण आम्हाला आहे तोपर्यंत. आता तर 5वं वर्ष आहे, पण 5व्या वर्षापर्यंत करून गप्प नाही बसायचं. बरे पुढच्या वेळेला गुरुजींना बोलवा नका बोलवू, आम्हाला बोलवा नका बोलवू, पण कमीत कमी घरातल्या घरात तरी तुम्हाला जे काही करता येईल ना थोडंफार परिस्थितीप्रमाणे केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे. कारण त्यांनी आमच्यासाठी जर एवढं सगळं काही केलंय ना तर आमचं कर्तव्य आहे शेवटपर्यंत त्यांचं स्मरण आम्ही केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की बघा, या ठिकाणी भगवंत म्हणतात, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे. तर मोक्ष म्हणजे तरी काय, आमची व्याख्या काय माहितीये का, मेल्यावर मोक्ष. ते नंतर ठेवलेलं आहे सगळं काही. पण मला साधं उदाहरण सांगा, आम्ही जिवंतपणी जर अनितीने वागलो, अधर्माने वागलो, नको तसं स्वैराचार जर केला तर मेल्यानंतर मोक्षाची अपेक्षा करून चालेल? मेल्यानंतर मोक्षाची अपेक्षा करून चालेल का? जो विषय लंपट झालेला आहे, जो विषयाधीन झालेला आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भाव भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा यांच्याच अधीन जो झालेला आहे, त्यांनी किती दान धर्म केलं म्हणजे मोक्ष मिळेल? त्यांनी किती देवदेव केलं म्हणजे मोक्ष मिळेल? अरे देवदेव करताना तुमचं मनच जर तिथे नसेल तर ते देवापर्यंत तरी पोहोचेल का? साधं उदाहरण आहे. आता हे समजा गुरुजी पूजा करताय, तिथे यजमानाचं लक्ष जर तिथं नसेल, ह्यो आला का, तो आला का, हे घेतलं का, ते घेतलं का, तिकडे डाळ झाली का, भात झाला का, त्यांनाही समाधान वाटत नाही, त्यांनाही समाधान वाटत नाही. ज्या वेळेला तो यजमान अंतःकरणपूर्वक आणि मनापासून ती विधी करतो ना, त्यावेळेला करणाऱ्यालाही आणि करून घेणाऱ्यालाही आनंद वाटत असतो. आणि जेव्हा दोघांना आनंद वाटतो ना तेव्हा देवाला आनंद वाटतो. समजतंय का? जेव्हा दोघांना आनंद वाटतो तेव्हा देवाला आनंद वाटतो. जेव्हा दोघांपैकी एकालाही आनंद वाटत नाही ना, देवालाच आनंद वाटत नाही ना. देव म्हणजे काय? प्रतिमा कार्याकरण आहे. मुख्य यजमानाच्या अंतःकरणातला देव आणि पूजा करून घेणाऱ्याच्या अंतःकरणातला देव आनंदी झाला ना, तो तृप्त झाला ना, की ज्याची पूजा करतोय मूर्त रूपाने तो तृप्तच आहे, तो तृप्तच आहे. आणि म्हणून आम्हाला ज्या ठिकाणी भगवंतांनी जन्माला घातलंय की नाही, त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. आता बाकीचा धर्म आपण बघणारच आहोत, पण पहिला धर्म काय आहे? जर आईवडिलांनी आमची सेवा केली तर आईवडिलांची सेवा करणं आमचा धर्म आहे, हा मुलाचा धर्म आहे. ज्या मुलाला जन्माला घातलंय ना त्या मुलासाठी फक्त पैसाच नाही, प्रॉपर्टीच नाही, संपत्तीच नाही, तर संस्कार आणि मार्गदर्शन करणं, संस्कृती निर्माण करणं हे बापाचा धर्म आहे. जो बाप हा धर्म विसरला ना त्याची घराची वाट त्याच्या डोळ्यासमोरच लावलेली आपल्याला कितीतरी पाहायला मिळतात. संस्कार आणि संस्कृती विसरला ना, बाकी भरपूर काही कमवून ठेवलं, धन दौलत पैसा अडका भरपूर कमवून ठेवलं, पण संस्कार आणि संस्कृती जर नसेल ना तर आपल्याला कित्येक घरांचं स्मशान झालेलं पाहायला मिळतंय, कित्येक घरांचं स्मशान झालेलं पाहायला मिळतंय. म्हणून मुलांवर संस्कार करणं, मार्गदर्शन करणं हे बापाचा धर्म आहे. सासूची सेवा करणं हा जावयाचा का सुनेचा? कोणाचा धर्म आहे? सुनेचा धर्म आहे, बरोबर आहे की नाही? सासूची सासऱ्याची सेवा करणं हा धर्म कोणाचा आहे? सुनेचा धर्म आहे.
पण त्या सासूने माझी सून नसून मुलगी म्हणून तिच्याकडे पाहणं, हा सासूचा धर्म आहे ना, हा सासूचा धर्म आहे की नाही? ज्या वेळेला आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना, आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना जर आमच्या धर्माचं स्मरण ठेवून जर आम्ही कार्य केलं तर मोक्ष काही लांब नाहीये. बद्ध म्हणजे बांधला, मोक्ष म्हणजे मोकळा केला. अज्ञानाने बांधला असेल, अंधश्रद्धेने बांधला असेल, भ्रमाने बांधला असेल, देहबुद्धीने बांधला असेल, मायेने बांधला असेल, या सगळ्या प्रक्रियेने बांधलेला माणूस ज्या वेळेला मुक्त होऊन स्वतंत्र कार्य करत असतो ना, देवाचा परमार्थ भक्ती आणि खऱ्या अर्थानं देवाचं नामचिंतन करत असतो ना, तेव्हा तो मुक्त असतो. आणि मुक्त म्हणजेच मोक्ष, मुक्त म्हणजेच मोक्ष. पण तेवढ्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, तेवढ्यासाठी आम्हाला या ठिकाणी देवाने जन्माला घातलेला आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे ना. कळवून घेण्यासाठी श्री गुरु पाहिजेत, गुरु पाहिजेत. कळून घेण्यासाठी कोणतरी मार्गदर्शक पाहिजे ना. सागरामध्ये भरकटलेल्या नावेला जसा दीपस्तंभ मार्ग दाखवत असतो की नाही, तसं संसार रूपी भरकटलेल्या या मनुष्य देहाला श्री गुरु आम्हाला मार्गदर्शन करत असतात, श्री गुरु मार्गदर्शन करत असतात. अन्यथा काय होतंय माहितीये का? तर बघा, सिंहाचा पिला आहे, सिंहाचा लहान असताना चुकून मेंढरांच्या कळपात गेला. पिला कोणाचा आहे? सिंहाचा. पण अगदीच लहान असताना गेला कुठे? मेंढरांच्या कळपात. आता मेंढरांच्या कळपात गेल्यामुळे तो मेंढरांसारखाच चारा खायला लागला, तो मेंढरांसारखाच राहायला लागला. कालांतराने जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा मेंढरांसारखाच ओरडायला लागला, बोवायला लागला. मोठा झाला, मोठा झाला तो. पण ज्या वेळेला एकदा हा कलप मेंढरांचा चरत असताना रानावर दुसऱ्या सिंहाचं जेव्हा लक्ष गेलं ना, तेव्हा त्या मेंढरांच्या कल्पात चरणाऱ्या, गवत खाणाऱ्या, मेंढरांसारखंच बोलणाऱ्या, ओरडणाऱ्या त्या सिंहाकडे बघितल्यानंतर त्या बघणाऱ्या शिवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. बरं का? आणि मग काय केलं? त्याला कसं तरी त्या कल्पातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. फक्त कलप सोडणं महत्वाचं आहे. आमचं नेमकं होतंय काय माहितीये का? आम्ही कलप सोडायला मागत नाही, आम्ही कलप सोडायला मागत नाही. बरं का? कल्पातून बाजूला केलं आणि एका गंगेच्या तीरावर नेऊन त्याचं प्रतिबिंब त्याला दाखवलं आणि याचं प्रतिबिंब त्याला दाखवलं. तेव्हा त्याला सांगितलं, तुझ्यात आणि माझ्यात काही फरक आहे का रे? म्हणे काहीच नाही. ऐका, ज्ञानरूपी गंगेमध्ये जोपर्यंत आम्हाला संत किंवा श्री गुरु आमचं प्रतिबिंब दाखवत नाहीत ना, काय प्राण्या पक्ष्यांसारखे आम्ही नाहीत, आम्ही वेगळे आहोत, हा प्रतिबिंब जोपर्यंत दाखवत नाहीत ना, तोपर्यंत आम्ही ही शिवगर्जना करत नाहीत. हर हर महादेव. ही शिवगर्जना आम्ही कधी करू? कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ही शिवगर्जना आम्ही केव्हा करू? ज्या वेळेला आमचं प्रतिबिंब ज्ञानरूपी गंगेमध्ये आम्हाला श्री गुरु दाखवतात की नाही, त्या वेळेला खऱ्या अर्थानं परमार्थ करण्याची, देव कार्य करण्याची, धर्म कार्य करण्याची सद्बुद्धी आम्हाला निर्माण होत असते. बरं का? त्यावेळेला निर्माण होत असते. आणि म्हणून जेव्हा त्याला प्रतिबिंब दाखवलं ना त्याचं, तेव्हा त्याने सिंहगर्जना केली. आणि मग त्याला कळलं, अरे मी एवढ्या दिवस मेंढरांच्यात होतो, मेंढरांसारखाच राहिलो, मेंढरांसारखाच बोललो, माझं एवढं आयुष्य फुकट गेलं. तसं माणसालाही जेव्हा जाणीव होते ना, नाही का, 30व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी जेव्हा आत्मबोध होतो, तेव्हा त्याला पस्तावा निर्माण होतो. काय बोलतो तो? म्हणाची घडी राघवी वी न गेली, जनी आपुली ते तुवा हाणे केली. अर्थात देवा वाचून, धर्मा वाचून, देव कार्या वाचून, देवाच्या नामस्मरणा वाचून आमचा जो वेळ निघून गेला की नाही, ती आम्ही हानीच केली ना, हानीच केली की नाही. आता खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला महत्व आलं, आता खऱ्या अर्थानं आमच्या आयुष्याला महत्व आलं जेव्हापासून आम्ही देव कार्य करायला लागलो, धर्म कार्य करायला लागलो, ते देवाचं नामचिंतन करायला लागलो, तेव्हापासून खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला महत्व आलं असं म्हणायला हरकत नाही. बरं का? आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्ही कसं जगावं, कसं वागावं याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्यासाठी हे प्रवचन आहे. प्रवचन कशासाठी आहे?
टाइमपास म्हणून ठेवलंय का कल्पेश दादानी प्रवचन हे? चला बाबा आता बडजीचं काम झालं, आता नंतर आम्हाला काही काम नाही, नाही का, वेळ कशी निघून जाईल म्हणून मग बोलवा तारमळे महाराजांना, आहेत आपलेच, काय असं काय नाही ना? किंवा मनाचं मनोरंजन व्हावं म्हणून ठेवलंय का प्रवचन? नाही ना. आम्हाला कळावं की आम्ही हे श्राद्ध करतोय ते का करतोय, कशासाठी करतोय, का करावीत श्राद्ध कर्म, आमच्यातून गेलेल्या माणसांचं स्मरण आम्ही का करावं. बरं का, काही वेगवेगळ्या प्रकारे तर्क वितर्क करतात, ते काय केलंच पाहिजे का, माणूस मेला म्हणजे सगळं निघून गेलं, त्याचं काय राहतंय. ठीक आहे, त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते तर्क वितर्क करतात, त्यांच्या मताशी आपल्याला गरज नाही. पण आमची निष्ठा, आमची श्रद्धा, आमचा विश्वास कमी होऊ नये म्हणून आपण एक आत्मबोध घ्यायचा आहे. आम्हाला बाकी काही माहिती नाहीये, आम्हाला बाकी काही माहिती नाहीये. जर सूर्य त्या ठिकाणी उगवतोय आणि त्याची किरण जर आमच्यापर्यंत पोहोचतात आणि सूर्याची किरण जर आम्हाला या ठिकाणी प्रकाश देत असतील, समजतंय ना, याच्यावर तर विश्वास आहे ना तुमचा? का सूर्य आपल्या आतकोलीचा वेगळा आहे, बादाण्याचा वेगळा आहे, तिकडे पडग्याचा वेगळा आहे, असं काही आहे का? सर्वांसाठी सूर्य एकच आहे ना, एकाच ठिकाणी उगवतो ना, एकाच ठिकाणी उगवतो की नाही? मग तिथे उगवणारा सूर्य किरणाच्या रूपाने प्रत्येकापर्यंत पोहोचतो की नाही? तसं आम्ही आमच्या घरात केलेलं कार्य आमच्या पितरांपर्यंत पोहोचतंय, याच्यावर आमचा विश्वास आहे. अजून काही उदाहरण द्यायला पाहिजे नको ना? ती अगरबत्ती लावलेली आहे तिथे, सगळ्यांना सुगंध येतोय ना, सगळ्यांना सुगंध येतोय की नाही? ती प्रत्येकाच्या नाकाजवळाशी घेऊन जावी लागते. जर तिथे लावलेली अगरबत्ती एवढ्या लांब पर्यंत जर तिचा सुगंध आम्हाला येत असेल, तर आम्ही आमच्या घरात केलेली कर्म पितरांपर्यंत पोहोचतात, हा आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे. पुढे खऱ्या अर्थानं आमचं कर्तव्य आहे, आमचा धर्म आहे. त्यांनी आमच्यासाठी केलंय की नाही, हे आम्ही त्यांच्यासाठी आम्ही करत नाही, त्यांनीच केलेले संस्कार आहेत. बरोबर आहे की नाही? त्यांनीच दिलेलं हे ज्ञान आहे, त्यांनीच दिलेलं हे मार्गदर्शन आहे, आणि म्हणून मग आम्ही हे कार्य करत असतो, आम्ही हे कार्य करत असतो. प्राण्या पक्ष्यांसाठी काही आहे का? आता मी येता येता तिथे हायवेला बाबा एक कुत्रा उडवलेला बघितला, बरं का, कुत्रा बघितला उडवलेला, तो अगदी काही काळापूर्वी उडवला असेल, मेलेला होता. पण भरधाव गाडी आली, भरधाव गाडी आली, ती माझ्या पुढे निघाली आणि समोर, माझ्या समोर त्या मेलेल्या कुत्र्याच्या अंगावरून ती मोठी गाडी निघून गेली. वाटलं मला एक थोडस मनामध्ये, इथे जर माणूस असता तर, कुत्र्याच्या ऐवजी माणूस असता तर. तुमच्या गावात किती जरी राक्षसासारखा, रावणासारखा वागलेला एखादा माणूस असेल तरी त्याला ओढत नेलंय का? नेलंय ओढत? गाडीला बांधायला याला चला ओढत न्या. अगदी आमच्या जन्माच्या आधीपासून ते मृत्यूच्या नंतर पर्यंत विधी सांगितलेले आहेत. जन्माच्या आधीपासून गर्भधारणा झाली कुठे नाही झाली की तिथून विधी आहेत. म्हणून तर आता आपण त्या 7व्या महिन्याची ओटी भरायचा कार्यक्रम करतो की नाही, नाही का? तिथून विधी आहेत त्या. जन्माला आला कुठे नाही आला की तिथून विधी चालू होतात. 3ऱ्या दिवशी आम्ही काय वाटत होते, सुंटवडा, बरोबर का, माय माऊली वाटतात का? आता का बंद झाली ती पद्धत? हा, वाटतात ना, नाही का? 5व्या दिवशी 5वी, 12व्या दिवशी बारस, नाही का? काही 1.25 महिन्यानंतर करतात नामकरण. जरा मुलगा व्यवस्थित झाला पाहिजे, मुलगी व्यवस्थित झाली पाहिजे, मग सगळ्यांना आमंत्रित करून ते, नाही का? बघा ना, म्हणजे तिथून ज्या विद्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच विधी आहेत. आता त्याच्यामध्ये आम्ही एक घुसवलाय वाढदिवस, तो विधी पकडला तर 16 संस्कार नाही, बरेच संस्कार होतील मग. बरोबर आहे की नाही? असू द्या, हरकत नाही. महत्वाचा विषय काय आहे की या सगळ्या विद्या ज्या आहेत त्या माणसालाच आहेत ना. तुम्ही मावशीच्या मुलीच्या लग्नाला गेले असाल, मामाच्या मुलाच्या लग्नाला गेले असाल, काकाच्या मुलाच्या लग्नात तर बेधुंद नाचले असाल तुम्ही, पण कधीतरी शेजाऱ्यांच्या, मामाच्या, काकाच्या बैलाच्या लग्नाला नाचलेत का? गेलेत कधी? गावातल्या एखाद्या कुत्र्याच्या लग्नाला? ह्या सगळ्या विधी ज्या आहेत त्या माणसाला ठेवलेल्या आहेत. फक्त एवढंच
संस्कार आहेत ना त्याचे आम्ही सोहळे करून ठेवलेत म्हणून आम्हाला कळत नाही, नाही का? संस्कार आहेत ते, पण आम्ही त्याचे काय करून ठेवलेत? सोहळे करून ठेवलेत म्हणून आम्हाला कळत नाही. आणि म्हणून कळावं, ती क्रिया आमच्याकडून घडावी म्हणून आम्ही कसं वागलं पाहिजे. नरदेह म्हणून जर भगवंताने आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलेला आहे तर नरदेह म्हणूनच कार्य केलं पाहिजे.